नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, लवकरच 2026 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांत. आणि मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यामध्ये येतो. जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या योगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. आणि या संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायणाचा काळ अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो. मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने वाढतो असे म्हणतात आणि रात्रही लहान होत जाते असेही मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाणे हे मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर तिळगुळाचे लाडू, त्यानंतर तिळगुळाच्या पोळ्या बनवून देवांना नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. पौराणिक कथेनुसार या दिवशी शनिदेव आपल्या पुत्राला भेटण्यासाठी गेले होते, म्हणून या दिवशी शनिदेवांची सुद्धा पूजा केली जाते. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करणे देखील या दिवशी अत्यंत फलदायी असे मानले जाते. यामुळे पितृदोष दूर होतो आणि मानसिक शांतीही मिळत असते. तसेच पौराणिक कथेनुसार संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. यामुळे वाईट शक्तीचा सुद्धा नाश होतो असेही मानले जाते. मकर संक्रांती हा सण आपल्या भारतातील एक प्रमुख सणांपैकी एक सण आहे आणि हा सण तितकाच महत्त्वपूर्ण पण मानला जातो. म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2026ची मकर संक्रांत कधी आहे या संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि 2026च्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहेत, त्यानंतर कोणत्या कलरचे वस्त्र वर्ज करायचे आहेत, त्यानंतर संक्रांतीचे वाहन कोणते आहे, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणते कामं चुकूनही करायचे नाहीत किंवा कोणते कामं करायची आहेत, तसेच मकर संक्रांतीचे फळ, पुण्यकाळ, वस्त्र, शस्त्र, वय, तसेच दान काय करावे. तर या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दलची डिटेल माहिती आज मी सांगणार आहे. तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा. तर बघा, यावर्षी 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जाणार आहे. तर या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण थोडासा उत्तरेला झुकलेला असतो. आणि या दिवसापासून म्हणजेच मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडी जी आहे ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. आणि मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा व्हायला सुरुवात होत असते. आणि मकर संक्रांतीचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे की मकर संक्रांत ही 14 जानेवारीला दरवर्षी असते. पण क्वचितच असे पण घडते की मकर संक्रांत ही 13 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला पण येत असते. पण हे क्वचितच घडत असतं. पण दरवर्षी मात्र हा सण 14 जानेवारीलाच साजरा केला जातो. त्याप्रमाणेच यावर्षी पण 14 जानेवारी 2026ला वार बुधवारी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. तर दरवर्षी मकर संक्रांत ही पौष महिन्यामध्ये येते आणि यंदाची मकर संक्रांत पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:33 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. या दिवसापासून दिवस हा हळूहळू मोठा होतो आणि रात्रही लहान होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान आणि दान या दोन गोष्टींना मुख्य महत्त्व दिलं जातं. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पण अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. आणि या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते. यासोबतच सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या सणाला हळदी कुंकाला विशेष महत्त्व दिले जाते. आणि मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण म्हणून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो.
म्हणजे रथसप्तमीपर्यंत स्त्रिया ज्या आहेत त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात। हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तो घरोघरी केला जातो आणि म्हणूनच हा संक्रांतीचा सण जो आहे तो महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो। आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रियांना हाच प्रश्न पडलेला असतो की यावर्षी मकर संक्रांत जी आहे ती कशावर आलेली आहे, कोणत्या रंगावर आलेली आहे हे जाणण्यासाठी प्रत्येक स्त्रिया उत्सुक असतात। तर दरवर्षी मकर संक्रांत ही ज्या रंगावर आलेली असते त्या वर्षी तो रंग वर्ज केला जातो। तर प्रत्येक वर्षी मकर संक्रांत ही वेगवेगळ्या रंगावर येत असते, त्यामुळे प्रत्येक वर्षी वेगवेगळा रंग परिधान करून संक्रांत येत असते। त्यामुळे आपल्याला दरवर्षी संक्रांती परिधान केलेला रंग वर्ज करायचा असतो। तर बघा, सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे आणि तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे व केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने ती कुमारिका आहे आणि स्थिती जी आहे ती बसलेली आहे आणि वासाकरिता हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे व पायस भक्षण करत आहे। जातीने सर्प आहे व भूषणार्थ मोती धारण केलेला आहे। वार नाव नक्षत्र आहे आणि नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 30 आहे। तसेच ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे। तसेच आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत त्या रंगाचे वस्त्र आपल्याला वर्ज करायचे असते आणि ही पद्धत जी आहे ती अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे। तसेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावर्षी म्हणजेच 2026च्या मकर संक्रांतीला संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही। म्हणजे आपल्याला पिवळ्या रंगाचे जे वस्त्र आहे ते वर्ज करायचे आहे। म्हणजे आपल्याकडे पिवळ्या रंगाचा ब्लाऊज जरी असेल तर तो पण ब्लाऊज अजिबात घालू नका आणि आपल्या साडीवर पिवळ्या रंगाची फुलं असतील तरीही ती साडी परिधान करू नका। आणि हा जो पिवळा रंग वर्ज करायचा आहे तो फक्त संक्रांतीच्याच दिवसापर्यंतचा आहे, नंतर तुम्ही तो पिवळा रंग परिधान करू शकता। तर प्रत्येक महिलेचा हा प्रश्न असेल की आपल्याला पिवळा रंग वर्ज करायचा आहे, म्हणजे प्रत्येक पिवळ्या रंगाची वस्तू ही वर्ज करायची असेल का? तर हा प्रश्न अजिबात नाही, कारण आपल्याला फक्त वस्त्र पिवळ्या रंगाचे वर्ज करायचे आहे। बाकी कोणतीही पिवळ्या रंगाची वस्तू तुम्ही वापरू शकता। त्यामध्ये जर तुम्हाला देवाला वाहण्यासाठी झेंडूचे फूल घ्यायचे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर हळदी कुंकूमध्ये आपल्याला हळद जे आहे ते पिवळ्या रंगाची आहे तर ते पण तुम्ही वापरू शकता। संक्रांती देवीने फक्त वस्त्र पिवळ्या रंगाचे परिधान केले आहे म्हणून आपल्याला वस्त्रच वर्ज करायचं आहे। तसेच तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, तुमची मुलगी असेल, तुमच्या घरामध्ये कुमारिका मुली असतील तर त्यांनी पण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये। त्यानंतर तुमच्या घरामध्ये नवीन सुनेचे आगमन होणार असेल किंवा तुमच्या घरामध्ये नवीन शुभकार्य म्हणजेच की लग्न कार्य झाले असेल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या सुनेला वानवसा म्हणून सुद्धा पिवळ्या रंगाची साडी देऊ नका। तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला खूप महत्त्व दिले जाते आणि पिवळा रंग हा अत्यंत शुभ पण मानला जातो। तर या रंगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये पितांबर असं सुद्धा म्हणतात। तरीही आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे। तर आता यावर्षी म्हणजे 2026च्या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते 5 शुभ रंग परिधान करायचे आहेत हे पाहूया। तर आता या 5 रंगांपैकी पहिला रंग जो आहे तो रंग आहे काळा। तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग हा परिधान करायचा आहे, म्हणजे काळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तो अशुभ मानला जातो, म्हणजे कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये आपल्याला काळा रंग जो आहे तो परिधान करायचा नसतो। मात्र संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे आवर्जून परिधान करू शकता, कारण प्रत्येक रंगाचे आपापले जसे महत्त्व आहे त्याप्रमाणेच संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे महत्त्व मानले जाते। जसे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळ्या रंगाला अशुभ मानले जाते आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा रंग असे पण मानले जाते आणि दृष्ट लागू नये म्हणून पण काळ्या रंगाचाच वापर करतात। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा शनिदेवाचं प्रतीक किंवा शनिदेवाचा रंग म्हणून पण ओळखला जातो। आणि हा जो सण आहे म्हणजे मकर संक्रांतीचा जो सण आहे तो शनिदेवांना समर्पित आहे, त्यामुळे जर
तुमच्याकडे या रंगाचे वस्त्र असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता। तर आता पाहूयात पुढचा दुसरा रंग। दुसरा रंग आहे लाल रंग। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग पण अत्यंत शुभ मानला जातो आणि लाल रंगाचे पण खूप महत्त्व मानले जाते। जसे की लाल रंग हा माता लक्ष्मीला पण प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र परिधान करायला खूप आवडते। त्यामुळे हिंदू धर्मामध्ये लाल वस्त्राला म्हणजेच की लाल रंगाला अत्यंत महत्त्व दिले जाते आणि माता लक्ष्मीला देखील लाल रंग हा अत्यंत प्रिय आहे। लाल रंग हा अत्यंत आकर्षक रंग आहे आणि लाल रंग हा शक्ती आणि तेजाचे प्रतीक मानला जातो। लाल रंग हा शौर्य, संघर्ष, उत्तेजन, आवेग, उत्साह, शुभेच्छा, साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो। म्हणूनच आपण जेव्हा पण कुठलेही शुभ कार्य करतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण पूजा मांडणी करतो तर त्या मांडणीच्या वेळेस पण पाटावर, चौरंगावर, त्यानंतर पूजेमध्ये आपल्याला लाल रंगाचेच वस्त्र अंथरावे लागतात। तसेच प्रत्येक देवी देवतांना त्यानंतर माता लक्ष्मीला लाल रंगाचेच वस्त्र प्रिय आहे आणि प्रत्येक शुभ कार्यामध्ये लाल रंगाला, लाल वस्त्रालाच अत्यंत महत्त्व दिले जाते। त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू। तर कुंकूसुद्धा हे लाल रंगाचेच असते। त्यामुळे लाल रंग हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे आपण सौभाग्याचे प्रतीक म्हणून संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाची साडी परिधान करू शकता। तर आता यानंतरचा तिसरा रंग पाहूयात। तर यानंतरचा तिसरा रंग जो आहे तो आहे हिरवा रंग। तर लाल रंगाप्रमाणेच हिरवा रंग पण अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जातो। त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची पण साडी परिधान करू शकता। ज्या वेळेस लग्न कार्य होतात त्यावेळेस लग्न कार्यात सुद्धा हिरव्या रंगाला अत्यंत महत्त्व दिले आहे। त्याप्रमाणे ज्या वेळेस नवीन नवरी पहिल्यांदा चुडा भरते त्यावेळेस तिला हिरव्या रंगाचाच चुडा भरतात आणि त्यामुळेच लग्न झाल्यानंतर पण प्रत्येक महिलांच्या हातामध्ये सुद्धा हिरव्या रंगाच्याच बांगड्या असतात आणि असेही मानले जाते की लग्न झालेल्या महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्यामुळे पतीचे आयुष्य वाढते। त्यामुळे हिरव्या रंगाला अधिक महत्त्व दिले जाते आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित मानला जातो। त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यानंतर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ताणतणावाच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस आपण हिरव्यागार झाडाकडे पाहतो, हिरव्यागार गवताकडे पाहतो त्यावेळेस आपल्यामध्ये वेगळ्याच प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी तयार होते। त्यामुळे हिरव्या रंगाला हिंदू धर्मामध्ये म्हणजेच की हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले जाते। म्हणूनच तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर ती तुम्ही अवश्य परिधान करू शकता। यानंतरचा चौथा रंग जो आहे तो म्हणजे केशरी रंग। या रंगाला भगवा रंग देखील म्हणतात। तर मकर संक्रांत हा सूर्याशी संबंधित सण आहे। त्याप्रमाणेच जेव्हा सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो म्हणजेच की जेव्हा सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो त्यावेळेस सुद्धा सूर्याचा रंग जो आहे तो केशरी रंगच असतो। म्हणजेच की सूर्याचा सुद्धा रंग हा भगवा रंगच होत असतो। केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचा प्रतीक मानला जातो। रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केशरीच रंगाचे होते। त्यामुळे केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता याचे प्रतीक मानला जातो। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केशरी रंग म्हणजेच की ज्याला आपण भगवा रंग म्हणतो हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा देखील प्रवाहित होत असते। त्यामुळे तुमच्याकडे जर केशरी रंगाची किंवा भगव्या रंगाची जरी साडी असेल तर तुम्ही तेही परिधान करू शकता। यानंतरचा म्हणजेच की शेवटचा जो रंग आहे, पाचवा रंग जो आहे तो आहे प्रत्येक स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग। तर या दिवशी म्हणजे की 2026च्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची पण साडी परिधान करू शकता। तसेच प्रत्येक स्त्रियांचा आवडता कलर जो असतो तो गुलाबी रंग असतो आणि गुलाबी रंग हे प्रेमाचे आणि आनंदाचे प्रतीकसुद्धा मानले जाते। गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो आणि गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न असतं, कारण या रंगातून एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि एनर्जी या रंगातून आपल्याला मिळत असते। त्यामुळे आपल्यामध्ये वेगळ्याच प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि यामुळेच आपलं मन देखील शांत राहायला मदत होते। त्यामुळे तुमच्याकडे जर गुलाबी रंगाची साडी असेल तर तुम्ही या दिवशी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी परिधान करू शकता। तर हे होते
मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला परिधान करायचे 5 शुभ रंग. तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार या 5 रंगांना अत्यंत महत्त्व दिले जाते. म्हणजेच की या रंगामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती जास्त प्रमाणात असते, त्यामुळे या रंगाला अत्यंत महत्त्व दिले जाते. त्यामुळे यावर्षी म्हणजेच की मकर संक्रांतीला तुम्ही या 5 रंगापैकी कुठल्याही रंगाची साडी परिधान करू शकता. आणि जरी तुमच्याकडे या रंगाच्या साड्या नसतील तर त्यावेळेस तुम्ही जांभळा रंग, निळा रंग, त्यानंतर पर्पल रंग, त्यानंतर तुम्हाला जर सिल्वर रंगाची आवडत असेल तर तुम्ही सिल्वर रंगाची पण साडी परिधान करू शकता. किंवा इतर रंगाच्या जर साड्या तुमच्याकडे असतील तर त्या देखील तुम्ही परिधान करू शकता. फक्त आपल्याला पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीला साड्यांचे महत्त्व आहे त्याप्रमाणेच बांगड्या भरणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते. जसे की हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सुवासिनी स्त्रियांच्या हातामध्ये हिरव्या कलरच्या बांगड्या असतात, त्याप्रमाणेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत. जर तुम्ही साडीवर मॅचिंग बांगड्या जरी घालत असाल तरी तुम्ही त्यामध्ये 2-2 तरी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात. कारण हिरवा रंग जो आहे तो सौभाग्याचा रंग असतो. कारण हिरवा रंग हा सौभाग्य प्राप्तीसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्याच बांगड्या घाला. तर अशी होती मकर संक्रांतीविषयीची माहिती. तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.